जलस्वराज्य ग्रामपंचायत येथे घंटागाडी उद्घाटन सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रतिभा दांडेकर यांनी केली। त्यानंतर निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी या प्रोजेक्टचे थोडक्यात महत्त्व व प्रोसेसिंग सिस्टीम याबद्दल सविस्तर माहिती दिली। जळगाव गावचे उपाध्यक्ष रमेश कडू यांनी पूर्वीचे जळगाव आणि आता बदललेले जळगावचे रूप, वाढलेले जळगाव याबद्दल माहिती दिली। नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष विकास लिंगावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जळगाव हे स्वच्छ गाव म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने गौरव केलेले गाव आहे। त्यांनी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन प्रकल्प राबवून जळगाव गावाला नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्राधान्य देणारे सरपंच अक्षय फाटक यांचे विशेष आभार मानले। रत्नागिरी ॲग्रोचे मनीष आपटे यांनीही प्रोसेसिंगचे महत्त्व व उपाय, त्याचबरोबर एका लहान मशीनच्या माध्यमातून घन कचऱ्याचे प्रोसेसिंगची चित्रफीत दाखवली। माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई यांनी जळगाव गावचा पूर्व इतिहास सांगितला व घंटागाडीची गरज आता का आहे हे देखील सांगितलं। सरपंच अक्षय फाटक यांच्या कामाचे त्यांनीही कौतुक केले। बीडीओ मंडलिक साहेब यांनी या प्रकल्पाचे महत्त्व सांगितले। शेवटी जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी घंटागाडी सुरू करण्याचे कारण व गरज का आहे त्याची सविस्तर माहिती दिली। याबाबत सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले व तसेच पुढेही मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी जळगाव गावचे अध्यक्ष अशोक जळगावकर, उपाध्यक्ष रमेश कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य केदार साठे, उपसरपंच स्वप्नील भाटकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे, पोलीस पाटील धीरज कदम, माजी पोलीस पाटील देवेंद्र शिंदे, सहाय्यक बीडीओ सुनील खरात तसेच जळगावमधील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावच्या इतिहासामधला एक खूप आम्हाला आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे की जळगाव हा जरी आपण 2001-2002 साली महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये जरी पहिलं पारितोषिक मिळवलं असलं तरी दिवसेंदिवस जळगावमध्ये वाढती लोकसंख्या, वाढत्या इमारती यांचा विचार करता एखादा कचरा संकलन गाडी आपण असावी आणि त्याच्यानंतर बरेच ठिकाणी असं होतं की कचरा संकलन होतं आणि तो कचरा कुठेतरी जाळून टाकला जातो किंवा डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून दिला जातो। पण आपण ह्याच्यासाठी एक आदर्श विचार असा केला आहे की जो कचरा गोळा केला जाईल ते निवेदिता प्रतिष्ठान असेल, रत्नागिरी ॲग्रो असेल यांच्या माध्यमातून तो कचरा आपण रिसायकलिंगसाठी पाठवतो आहे। म्हणजे खरोखर पर्यावरणपूरक असं काम आपल्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे। ग्रामपंचायत जळगावबरोबर अख्ख्या गावातले सगळे ग्रामस्थ, त्याच्यानंतर आपण ज्यांच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ह्याची सुरुवात करतो आहे असे सगळे सदनिकाधारक सगळ्या इमारतींचे प्रतिनिधी आज उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या कचरा संकलन गाडीचं आज उद्घाटन हे आपलं झालं आहे आणि त्याचे मी एक औपचारिक इथे घोषणा करतो की येत्या भविष्यकाळात थोड्याच दिवसात ॲक्च्युअल कचरा संकलन सुरू होईल आणि गावाचं जे स्वच्छता असलेलं म्हणजे पारितोषिक पहिलं मिळवलेलं गाव आहे त्यातलं साजेसं काम ह्याच्यापुढे गावामधनं कायम होत राहील अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो। धन्यवाद।